नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही दुपारून घरातलं काम आवरल्याच्यानंतर तर बघा, ही अर्जंट साडी आणि ब्लाऊज आलेला आहे शिवायला. तर बघा, हे लगेच मला उद्या म्हणजे आज संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे ब्लाऊज. उद्या सकाळी कस्टमर घ्यायला येणार आहे. तर बघा, जे पहिलं ब्लाऊज मी मापाचं दाखवलं ते पण मी शिवलेलं आहे आणि ते मापाचं दिलेलं आहे. तर बघा, ही आहे साडीचा पदर. एकदम सुंदर अशी साडी आहे. तर बघा, साडीला एका साईडने ही म्हणजे टिप मारलेली आहे आणि एका साईडने आपल्याला ब्लाऊज पीस कट करून याला पिको फॉल पण करायचा आहे. तर बघा, व्यवस्थित अशी साडी आपल्याला आथरून घ्यायची आहे आणि याच्यामधलं ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, याच्या आधी पण मी अपलोड केलेलं आहे की एका कस्टमरचे ब्लाऊज असले तर कसे कट करायचे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे कस्टमरचे ब्लाऊज आपल्याकडं काय मिळतं त्याचं पॅटर्न आपल्याला काढून ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे ब्लाऊज येतील तेव्हा लगेच आपल्याला अस्तरवरती पॅटर्न ठेवून आपल्याला लगेच आपल्याला कट करता येते आणि लगेच पण शिवून देता येते. तर म्हणजे कसं आपला वेळ पण वाचतो आणि टाईम पण वाचतो. म्हणजे आपल्याला टाईमवर पण ब्लाऊज आपले पोच होते. तर बघा, व्यवस्थित असं ब्लाऊज पीस हा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला जेवढा लागेल तेवढाच याच्यातून ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे. तर जास्तीचं काही गरज नाही कट करायचा, तर तो साडीमध्ये पण यूज होतो म्हणजे नेसताना. तर बघा, त्याच्यानंतर व्यवस्थित असं आथरून घेतलेलं आहे. तर बघा, मी हे बरंचसं कापड ठेवलेलं आहे आणि हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, भरपूर मोठा ब्लाऊज पीस होता याच्यामधला, त्याच्यामुळे मी जास्तीचा काढला नाही. जेवढं लागतो तेवढंच मी कट करून घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित असा आता हा कट करून घेतलेला आहे. तर बघा, आपली महत्त्वाची आहे म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग महत्त्वाची असते. तर आपल्याकडं ब्लाऊज कस्टमरचे किती जरी लांबून असले तर आपल्याकडं ब्लाऊज टाकायला येत असते. त्याच्यामुळं आपल्याला ब्लाऊजचं म्हणजे कस्टमरचे ब्लाऊज व्यवस्थित आले पाहिजे, या महत्त्वाची म्हणजे ते आहे. तर बघा, हे असे काट आहे याच्यावाले टिप मारली, त्याच्यामुळे आपल्याला इकडून काही पिको फॉल करायचा नाही आणि कट पण नाही करायचा. तर बघा, त्याच्यानंतर आता आपण याला अस्तर आणि फॉल काढून घेऊया. तर बघा तर बघा, मी अस्तर आणि ब्लाऊज पीस कट म्हणजे काढून घेतलेला आहे आणि पॅटर्न पण काढून घेतलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की अस्तर आपल्याला आथरून घ्यायचं आहे आणि अस्तर वाकडं तिकडं असलं तर आपल्याला प्रेस वगैरे पण करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आता हे अस्तर आपण व्यवस्थित करून घेऊया आणि प्रेस पण मारून घेऊया. तर बघा, याच्यावरती हे बघू शकता तुम्ही अर्धा पाऊण इंच बाजूला आहे, या पद्धतीने बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि इस्त्री मग याच्यावर इस्त्री फिरवून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित करून घेऊया आणि इस्त्री फिरवून घेऊया. तर बघा, व्यवस्थित अशी इस्त्री फिरून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे. तर बघा, हे कस्टमरचं पॅटर्न माझ्याकडे काढलेलं आहे. त्याच्यावरती नाव पण मी टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे जेव्हा कस्टमरचं ब्लाऊज येईल तेव्हा आपल्याला लगेच कट करता येतं. तर बघा, व्यवस्थित पॅटर्न बंद बाजूकडून ठेवून घेतलेलं आहे. खडूने अशी मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने आपल्याला आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं पॅटर्न मागचं मी ठेवून घेतलेलं आहे ना, असं आपल्याला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. तर बघा, हे पॅटर्न इथं ठेवून घेतलेलं आहे बंद बाजूकडून पाठीमागचं पॅटर्न आपण. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथं कटोरी ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने आणि खडूनी पण मार्किंग करून घेतलेली आहे मी कटोरी. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे समोरचं जे पॅटर्न आहे ते इथं ठेवून घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, मी थोडंसं अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे, कारण याची उंची आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे होती. तर मी साईडनी म्हणजे खालच्या बाजूने अर्धा इंच वाढून घेतलेली आहे. तर बघा, इथं आपल्यावालं पॅटर्न इकडून बसलेलं आहे आणि ही जी बाई आहे ती अर्धा इंचानी कमी करायची होती, म्हणून मी पेपर पॅटर्नवरच अर्धा इंचाची कमी करून घेतलेली आहे. आणि आता ही खडूनी अशी ठेवून मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये कमी जास्त ब्लाऊज आपल्याला म्हणजे पॅटर्न ठेवून कमी जास्त करायचं असलं तर तरी पण याच्यामधून कमी जास्त करून घेता येतं. तर बघा, मी पॅटर्न पण वाढून घेतलेलं आहे पाठीमागचं आणि समोरचं पण, आणि बाई पण कमी करून घेतलेली आहे. अशी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता जशी खडूने मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे ब्लाऊज आपल्याला लगेच शिवून घ्यायचं आहे. साडी पण पिकोफॉल करून घ्यायची आहे. तर बघा, पटकन आता आपण हे कट करून घेऊया आणि ब्लाऊज पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि साडी पण पिकोफॉल करायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे कट करून घेऊया. तर बघा, ह्या चॅनलवरती मी खूप सुंदर अशा बोटने कटिंग पण टाकलेले आहे आणि डिझाईन पण टाकलेले आहे, ते तुम्ही नक्की बघा. तर बघा, त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज पीसाचा जो काठ आहे तो आपल्याला अर्धा पाऊण इंच कापड ठेवून असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा, त्याच्यानंतर आता ही बंद बाजू टाकायची आहे व्यवस्थित आणि इथं आपल्याला काठाला बाही टाकून घ्यायची आहे या पद्धतीने. अर्धा इंच असं कापड कट करायचं आहे, म्हणजे आपल्याला कमी पडायला नको शिवताना, त्याच्यामुळे थोडंसं जास्तीचंच कट करायचं आहे आपल्याला. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे पॅटर्न असं बंद बाजूकडून पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे.
अर्धा इंच असं कापड ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं पूर्ण आपण पॅटर्न कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर बघा आता व्यवस्थित हे पॅटर्न याकोरेक आपण ठेवून घेऊया आणि आता आपण याला सुरुवात करूया शिवायला. तर आता आपण लगेच याचा धागा काढून घेऊया मॅचिंगचा आणि शिवायला सुरुवात करूया. तर बघा इथं मॅचिंगचा दोरा मी काढून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आता आपल्याला शिवायचं आहे. तर बघा तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर चला आता आपण हे ब्लाऊज पूर्ण रेडी करून घेणार आहोत. तर बघा मी याचा पानगळा घेतलेला आहे आणि याची मी डिझाईन नंतर तुम्हाला अपलोड करणार आहे. ही शिलाई म्हणजे ही डिझाईन मी कशी टाकलेली आहे ते नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा आता हे ब्लाऊज आपण पूर्ण रेडी करून घेणार आहोत पूर्ण. तर बघा आजच्या आज हे झालं पाहिजे आपल्याला. तर बघा हे ब्लाऊज शिवून आता आपल्याला साडी पण पिको फॉल करून घ्यायची आहे. तर चला आता आपण पूर्ण रेडी करून घेणार आहोत आणि साडी पण पिको फॉल करून घेणार आहोत. तर बघा व्यवस्थित आता हे ब्लाऊज असं ठेवून घेतलेलं आहे आणि आता पूर्ण ब्लाऊज आपण रेडी करून घेणार आहोत. तर बघा पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे व्यवस्थित असं कटोरी ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि मी नॉट याचीवाली आयती टाकून घेतलेली आहे आणि हे रेडी झालेलं आहे माझं ब्लाऊज. आणि आता ही साडी पण माझी पिको फॉल करून झालेली आहे. त्याच्यानंतर कस्टमर माझ्याकडे एक अजून आलेलं होतं याच्यामध्ये शिवतानाच. तर बघा त्याच्यावाली पण मी साडी पण मी पिको फॉल करून घेतलं लगेच, कारण याच्यासोबतच आली होती नंतर. तर लगेच मी साडी पण याच्यासोबतच मशीनवर बसले होते तर लगेच पिको फॉल पण करून घेतलं आणि याच्यावरचं ब्लाऊज पीस पण कट करून घेतलेलं. तर बघा ही पण एका कस्टमरची ब्लाऊज आलेला आहे शिवायला, ते पण नंतर कट करणार आहे आणि शिवणार आहे. तर बघा याच्यावरचं पण ब्लाऊज मी कट करून घेतलं आणि लगेच याची पण साडी मी पिको फॉल करून घेतली, म्हणजे कारण पहिली साडी पण मला पिको फॉल करायची होती, मशीनवर बसलेलेच होते. तर लगेच मी हे पण पिको फॉल लगेच साडी करून घेतली आणि ब्लाऊज पीस पण कट करून घेतलेला आहे. तर बघा आज माझंवालं 2 साड्या पिको फॉल करून झाल्या आणि एक ब्लाऊज माझं रेडी झालेलं आहे. तर बघा व्यवस्थित. तर बघा हे नंतर मी दोन्ही ब्लाऊज कट करणार आहे आणि नंतर शिवणार आहे. तर बघा खूप सारा असा राडा झालेला आहे खाली ब्लाऊज शिवल्याच्या नंतर. तर आता हा ब्लाऊज मला संध्याकाळपर्यंत माझा रेडी झालेला. तर कसा वाटला माझा आजचा व्लॉग नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.